म्हणजे हे जस्ट मी नॉर्मल कस्टमाइज केलं आहे जॅकेट. हे नॉर्मल जॅकेट होतं, पण मी जस्ट असं एक मध्ये एम्ब्रॉयडरी टाकली आहे ना. हे बघा, हे एवढे सगळे जे कपडे आहेत हे सगळे मी द्यायला काढलेले आहेत. हे मला नको आहे. हेलो गाईज, गुड मॉर्निंग. सो गाईज, आज आहे फ्रायडे आणि ॲक्च्युली मी आज ऑफिसला नाही गेली आहे कारण की माझी तब्येत बरी नाही आहे. मला वीकनेस, सर्दी आणि खोकळा वगैरे खूप आहे. सो दॅट्स वाय मी नाही गेली आहे ऑफिसला. काल पण मी नव्हती गेली कारण की कालसुद्धा मला खूप बरं वाटत नव्हतं आणि डॉक्टरकडे जाऊन आली आहे मी. सो मी मेडिसिन माझे चालू आहेत, पण पूर्णपणे मला अजून आराम नाही आला आहे. सो दॅट्स वाय मी 2 दिवस रेस्ट घेतली आहे, की म्हणजे सुट्टी घेतली आहे रेस्ट करण्यासाठी. सो दॅट मी व्यवस्थित प्रॉपर बरी होईन आणि मग ऑफिसला जाईन. सो गाईज, मला घरी बसून खूप कंटाळा येतो आहे. सो माझं कबड जे आहे कपड्यांचं तेही खूप मेसी झालं आहे आणि मला ते कधीपासून नीट करायचं होतं. सो मी बोलली की आज माझ्याकडे टाईमसुद्धा आहे आणि खूप मेसी झाले ते कबड, तर मी ते क्लीन करून टाकते आजच, कारण की घरी बसून सुद्धा मला कंटाळा आला आहे. सो आज आपण माझं कबड क्लीन करणार आहेत आणि मी तुम्हाला आता दाखवते की माझ्या कबड्याची काय हालत झाली आहे. म्हणजे माझे कपडे कसे मेसी तरीकेने मी ठेवलेले आहेत, मेसी पद्धतीने मी ठेवलेले आहेत. सो आता मी तुम्हाला दाखवते की माझ्या कपड्यांची काय हालत झालेली आणि मी कशा प्रकारे कपडे ते भरून भरून ठेवलेत. प्लीज तुम्ही हे बघून मला जज नका करू, पण या लेट्स सी. मी दाखवते तुम्हाला आणि नंतर मग आपण ते सगळं साफ करून ठेवणार आहे. जे मला कपडे नको ते सुद्धा मी काढून टाकणार आहे. सो या पहिले आपण बघूया की माझ्या कपड्याची काय हालत झाली आहे. या तर गाईज, हे बघा माझ्या कबडची काय हालत झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, हे जे आहे हे माझं सेक्शन आहे आणि तुम्ही बघू शकता इथे हे असे मोठे मोठे बॅग्ससुद्धा आहेत. हे 2 बॅग्स भरून मी ठेवलेत कपडे आणि बाकीचे माझे असे वरती राहिलेले आहेत. हा वाला जो एक सेक्शन आहे तो सुद्धा माझा आहे आणि तिथेही तुम्ही बघू शकता की कसं मेसी पद्धतीने मी ठेवलेलं आहे. सगळं मेसी आहे हे. सो हे मी आता आहे ना, माझं जो सेक्शन आहे हे मला क्लीन करायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मला ठेवायचं आहे. सो चला आपण हे क्लीन करून घेऊया फटाफट. गाईज, मी आता पहिले हे सगळं काढून घेते बेडवरती. ओके. ओ शिट, हे बघा. ओ माय गॉड. ॲक्च्युली गाईज, माझे एवढे कपडे आहेत ना की मला ठेवायला जागा होत नाही आणि तुम्ही बघितलं की मला फक्त हा एकच सेक्शन आहे ठेवायला. माझे एवढे सगळे कपडे आहेत आणि एवढ्याशा एका कंपार्टमेंटमध्ये कसे राहणार, तुम्ही पण विचार करू शकता. सो त्यासाठी मला एक नवीनसुद्धा कबड घ्यायचं आहे माझं पर्सनल माझे कपडे ठेवण्यासाठी. तेव्हा कुठे जाऊन मला माझ्या कपड्यांसाठी जागा होईल असं मला वाटतं आहे, की तोपर्यंत तर जागा नाही होणार. हे बघा, म्हणजे लिटरली मी 2-3 बॅग ठेवलेल्या आहेत पण नो यूज म्हणजे होतो यूज, पण ते जागा मला होत नाही आहे. आता मी जास्त काढत नाही. जे खालती सेट केलेले आहेत कपडे, घडी वगैरे घातले ते मी तसेच ठेवते. जे वरचे माझे जे मेस झालेले आहेत ते मी काढते सगळं. हे सुद्धा मी काढते. सो दॅट व्यवस्थित मी सगळं काय लावून ठेवेन आणि मला जे नको आहेत ते सुद्धा मी आज काढून टाकणार आहे कपडे. आता तुम्ही बघू शकता की हे बघा, मी हे एवढं सगळं काढलेलं आहे. ह्या ज्या 2 बॅग्स आहेत त्या मी फक्त ठेवल्या आहेत आणि इकडचे कपडे जे आहेत 3-4 ते व्यवस्थित घडी घातलेले आहेत. सो दॅट्स वाय मी ते तसेच ठेवलेले आहेत. आणि हे पहिले कंपार्टमेंट मी करून घेते व्यवस्थित क्लीन आणि त्याच्यानंतर मग हा जो खालचा कंपार्टमेंट आहे तो मी क्लीन करणार आहे. ओके. इथे तुम्ही बघू शकता की माझे जे कपडे आहेत ते मी सगळे काढलेले आहेत. आणि आता मी हे घडी घालून वगैरे व्यवस्थित ठेवणार आहे. चला तर गाईज, आता आपण एक एक करून सगळ्या कपड्यांची घडी घालून ठेवूया. ओके. हे बघा, हे माझे ब्लाउजेससुद्धा आहे. रेडीमेड ब्लाउजेस आहेत माझे, रेडीमेड ब्लाउजेस. सो हे सुद्धा मी असेच रँडमली कधी काढले असतील त्यामुळे मी असेच हे टाकून दिलेले आहेत. आणि ॲक्च्युली मला ब्लाउजेसचं सेक्शन एक वेगळं ठेवायचं आहे. देन हे माझे कॅज्युअल 1 पीसेस आहेत जे मी कॅज्युअली घालते. सो मला असं करायचं आहे 1 पीसेससाठी एक वेगळं सेक्शन, टॉपसाठी वेगळं
ब्लाउजेससाठी वेगळं, इंडियन वेअर वेगळं, वेस्टर्न वेअर वेगळं, डेली यूजचे जे टॉप्स आहेत ते वेगळं. या सो गाईज हे एक जॅकेट आहे. हे सुद्धा खूप छान जॅकेट आहे. पण काय ह्याचा प्रॉब्लेम आहे माहिती तुम्हाला, की ह्याचं आहे ना एक कुठेतरी बटन निघालं आहे. एक बटन निघालं आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकता. इथे असं 1 2 3 4 5 बटणं होती, पण हे 4 अवेलेबल आहेत, एक निघालं. आणि त्यामुळे मी हे फक्त जॅकेट घालत नाही आहे. म्हणजे एक माझ्याकडे आहेत यातली बटणं, सो मी एक स्टिक करून हे घालू शकते. आणि ही जी डिझाईन आहे ना गाईज, ही मी बनवलेली आहे. म्हणजे हे जस्ट मी नॉर्मल कस्टमाइज केलं आहे जॅकेट. हे नॉर्मल जॅकेट होतं, पण मी जस्ट असं एक मध्ये एम्ब्रॉयडरी टाकली आहे, फ्लावर छोटे छोटे असे एक एक. आणि इथे असे बटन्स मी हे स्टिक केलेत बटन्स गमने. सो या ही अशी एक नॉर्मल जी डिझाईन आहे ती मी बनवली होती. सो हे मी त्यासाठी ठेवलं की मी कधीतरी हे शोधेन आणि बटन लावेन आणि मग नंतर घालेन. पण मला टाईमच भेटत नाही, आठवणच नाही राहत की इथे काय मला बटन स्टिक करायचे. सो नाहीतर हे जॅकेट खूप छान वाटतं घालून. हे बघा, हे जर मी एखाद्या टँक टॉपवरती वगैरे असं घातलं तर खूप छान वाटेल. आता मे बी एवढं छान वाटत नसेल कारण की मी हे टी शर्टवर घातलं आहे, पण हे टँकवर ब्लॅक कलरच्या व्हाईट कलरच्या खूप खूप अमेझिंग वाटतं. मी फटाफट घड्या घालून ठेवते एक एक करून कपड्यांच्या. त्यामधले ना अर्ध्यापेक्षा जास्त कपडे असेच आहेत जे मी असा विचार करते की अरे ह्याचं हेच निघालं, ह्याचं तेच निघालं, ह्याच्यामध्ये हाच डिफेक्ट आहे, पण हा कपडा खूप छान आहे. सो मी हे ठेवते. मी ठेवून देते, पण त्याच्यानंतर मला त्याला रिपेअर करायची आठवण नाही होत. सो असं करूनच माझ्याकडे जास्त कपडे जमा झालेले आहेत. आणि अशी इच्छा होत नाही आपली टाकायची. आपले चांगले चांगले जे कपडे असतात ते. सेम माझ्यासोबतही तसंच होतं. तर चला आता मी जास्त गप्पा नाही मारत कारण की मला एवढा सगळा पसारा उचलून ठेवायचा आहे. सो मी फटाफट आता घड्या घालून ठेवते. तुम्ही बघू शकता की इथे बघा मी ऑलमोस्ट जे कपडे आहेत ते घडी करून ठेवलेले आहेत व्यवस्थित. आता हे मला आपल्या कबटमध्ये टाकून सेट करायचं आहे. बघा मी ह्याच्यामध्ये सुद्धा ठेवलेलं आहे व्यवस्थित घडी करून. जे मला रेग्युलर यूजसाठी नाही घालायचे टॉप्स ते मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. यामध्ये पण सुद्धा तेच आहे, जे रेग्युलर वेअरमध्ये नाही येणार आहेत ते यामध्ये ठेवलेले आहेत. आणि बाकीचे जे आहेत रेग्युलरसाठी ते मी इथे असे घडी वगैरे घालून ठेवलेले आहेत. हे बघा, आता हे सगळं मी व्यवस्थितपणे आता मी माझ्या कबटमध्ये सेट करते. हे जे आहे हे ऑलरेडी घडी केलेलं होतं, त्यामुळे मी हे यांना डिस्टर्ब नाही केलं. हा टॉप काय आहे मला हा एकदा बघायचं आहे. हा काय आहे मला समजत नाही आहे. ओके 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 गॉट इट. सो हे माझ्याकडे ना IPLचे जर्सीज आहेत. हे मी गेल्या वर्षी मला भेटले होते. सो IPLचे हे 2 जर्सीज आहेत. सो दिस इज पॅन्ट. आणि ही मला माहीतसुद्धा नाही आहे की ही माझी पॅन्ट आहे. रिअली. सो गाईज ही माझी पॅन्ट आहे. मला आता भेटली. फॉर्मल पॅन्ट आहे ही. आणि मी आता जस्ट चेक केलं पण ही मला खूप लूज होते आहे. कारण की पहिले थोडीशी हेल्दी होती त्यामुळे मला ही फिट व्हायची. पण आता मी बघते तर मला 2 to 3 इंचेस ही लूज होते आहे. त्यामुळे ही ठेवून काहीच अर्थ नाही आहे. मला असं वाटतं उगाचच माझ्याकडे जागा कन्झ्युमिंग होईल ह्याला ठेवून. त्यामुळे मी ही आता काढते बाहेर नेण्यासाठी. आय मीन फेकण्यासाठी काढते. आणि इथेही माझ्याकडे एक पॅन्ट आहे. आय डोंट नो ही कसली पॅन्ट आहे. अर्ध्यापेक्षा जास्त कपडे मला माझे माहितीच नाही आहेत यार. म्हणजे माझ्याकडे आहेत. कारण की ही आणि ती पॅन्ट मी आता बघून मला खूप हे झालं की अरे हे सुद्धा आहे का माझ्याकडे. सो आय डोंट नो. एकदा मला ही चेक करावी लागेल मला होती की नाही ते. नंतर मी डिसाईड करेन. ठरलेले आहेत आय थिंक. सो यामध्ये मला आहे ना थोडं चेकआउट करून ह्याच्यामध्ये मी माझे जे ट्रेडिशनल वगैरे ड्रेसेस आहेत आता बाहेर माझ्याकडे कुर्ते वगैरे चांगले चांगले ते आय थिंक सो मला यामध्ये भरून टाकलं पाहिजे. अरे यार ही उघडतसुद्धा नाही आहे. यामध्ये माझे जे पण काय आहे ट्रेडिशनल कुर्ता वगैरे आहेत. आणि आता माझ्याकडे जे पण काय ट्रेडिशनल कुर्ता वगैरे आहेत ते मी यामध्ये भरून ठेवते. काय 1-2 कुर्तेज आहेत ते मी यामध्ये टाकून ठेवते जे माझे रेग्युलर यूजमध्ये नाही आहेत. सो ते मी यामध्ये टाकून ठेवते.
आणि आता मी एक एक करून सगळं माझं जे पण काही मी सेट केलेलं आहे ते मी ठेवून देते गाईज. आणि मला असं वाटतं हे जे माझे तीन वन पीसेस जे बाहेर आहेत ते पण मला वाटतं या बॅगमध्येच मी टाकून देऊ. गाईज आता माझं हे वरचं झालं आहे कंपार्टमेंट. आता मी हे खालचं कंपार्टमेंट करायला घेते म्हणजे कंटाळा तर आला आहे मला करायला, पण ठीक आहे आता घेतलंच आहे तर फटाफट करून घेते मी. सो आता हे काढते. तर गाईज तुम्ही बघू शकता हे आपलं जे आहे हे मी सेट करून ठेवलेलं आहे इथे व्यवस्थित असं. म्हणजे याआधी हे एकदम असं हे होतं, पण हे व्यवस्थित सेट करून मी ठेवलेलं आहे. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की हे जे मी व्यवस्थित सेट करून ठेवलं आहे ना हे 5-6 दिवसामध्ये परत तसंच होणार. आय नो दॅट, कारण की माझं कपडे काढण्याची पद्धत तीच असते. सकाळी घाई असते ऑफिसला जाताना, सो मी हे काढणं ते ठेवणं, हे काढणं ते ठेवणं असं करण्यामध्ये ते तसंच होऊन जातं. सो या पण आता पुरतं तर झालेलं आहे. आणि या हे जे खालचं आहे कंपार्टमेंट हे सुद्धा मी व्यवस्थित सेट करून ठेवलेलं आहे आता. ओके, सो माझी जी आज कबड साफ करण्याची जी माझी टास्क होता जो माझा तो आज मी कंप्लीट केलेला आहे. गाईज कपडे आहेत ना हे बघा, हे एवढे सगळे जे कपडे आहेत हे सगळे मी द्यायला काढलेले आहेत. हे मला नको आहे. सो हे एवढं माझ्या कबडमधून जे काय म्हणतात स्पेस यांनी जी कन्झ्युम केली होती ती एवढी फ्री झालेली आहे, तरीसुद्धा मला जागा होत नाही आहे माझ्या कबडमध्ये. सो हे मी आता बाहेर काढलेले आहेत. हे मला नको आहेत कपडे. सो गाईज आय होप तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल. आणि जर का आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या या चॅनलला. आणि आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.